पक्ष बाजूला होता. योग्य वेळ आता तुम्हाला करोडो मराठ्याला साथ द्यायची, तीच माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. एवढी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आणि मराठ्यांनाही सांगतो, कुणीही वाईट वेळाकडे वागायचं नाही. शांततेत गाड्या हाणायच्या, शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं, शांततेत आंदोलन करायचं. आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आझाद मैदानला आंदोलन, आमरण, उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे. माननीय न्यायालय आपल्यालाही न्याय देईल, आपले वकील न्यायालयात जाणार आहे. त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही. पुढचं पुढं बघू. पण चालताना गाड्यांची रेस लावायची नाही. एका पुढे एक पाळवायच्या नाही. मागं राहिला तरी मुंबई जायचं, पुढे घेतली तरी मुंबईला जायचं. आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं कोणी वागू नका. कारण आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकराचं झालेलं नाही. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. आणि तसेच गाड्या आणायचं. शक्यतो मोटरसायकल दमाने आणा. नसता मोटरसायकलवाल्यांनी मुंबईला येऊ नका. पडले, पाऊस ये, खूप त्रास होईल. आपल्या पोरांनी मोठ्या गाड्या आणल्या, त्याच्यामुळे पाऊस आला ते गाड्यातून झोपायला लागले, त्यामुळे त्रास होत नाही. तसं मोटरसायकलवाल्यांना त्रास होईल. तुम्ही शक्यतो येऊच नका. तुम्हाला त्रास होईल असं नको. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, एकमेकाची सेवा करा, एकमेकाला साथ द्या. कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चाललोय. आता आपणच आपले पाहुणे, आपणच आपले मित्र, आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी सेवक म्हणून काम करायचं. कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठे गेले. आपण सगळे स्वयंसेवक आहेत. स्वयंसेवक किती पुरणार तुम्ही बघा. आता आणखी उद्या परवापासून 50,000 लाख सुद्धा स्वयंसेवक पुरणार नाही. आणखी 2 दिवसांनी बघा कसं मराठा समाज मुंबईकडे येतोय. त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे, फक्त तुम्ही दमाने चला. गाड्या धडकू देऊ नका एकामेकाला. आणि ड्रायव्हरनं पुढंच बघा. ड्रायव्हर इकडे तिकडे बघतो तर दुसऱ्या गाडीला मागून ठोकलाच. त्याच्यामुळे बेसावध गाड्या आणू नका. जिथं ड्रायव्हरला झोप लागत तिथंच गाडी उभा करायची, तिथंच बाजूला लावून झोपायचं. झोपी गाडी कुणी आणायची नाही. उशीर झाला तर 1 दिवस नीट या ना. मुंबई कुठं चालली नाही, मला कुठं जायचं नाही. सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती, शांततेत सगळ्यांनी आंदोलन करा. आता आपल्याला मुंबईकडे निघायचंय. धन्यवाद.